नोकरदार मराठ्यांपर्यंत, राजकारणी मराठ्यांपर्यंत, व्यावसायिक मराठ्यांपासून सगळ्यांना आता झुंजायची गरज आहे. सगळ्यांनी शांततेत, तुम्ही फक्त शांत बसा. तुम्हाला काय करायचं? 70 वर्षाचे आरक्षण मिळालं नाही, एका वर्षात मिळवून दिले 3 कोटी मराठी शांततेचा जोरावर. ही आपण रागीत घेत, आपल्याला भडकीत येत आणि मग ते त्याला वाटतं हे काहीतरी करते. कोणाला मीडियाला प्रतिक्रिया देऊ नका, कोणाला उत्तर देऊ नका, कोणालाच देऊ नका. सरकारची चर्चा डायरेक्ट ते पोलीस उचलून गाडीत फेकायचे, ते सरकारचे आम्हाला काय नाही म्हणायचे. आपण शांततेचा मार्ग स्वीकारा. 100% आपण ह्यावेळेस जिंकतोय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी कुणी झोपायचं नाही. अस्सल मराठ्यांची अवलाद घरी झोपायचं नाही. आता नाही तर कधीच नाही. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आले. खरं सोडा, हो द्या तोटा होईल, काय व्हायचं तर हो द्या. शेतीचं थोडं नुकसान होईल, 2-4 दिवस काम बुडल, काहीचं पगार बुडल, काहीचं 10-5 हजार रुपये तोटा होईल, हो द्या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल. आताच प्रमाणपत्र मिळाली आहे, हजारो करोड रुपये फायदा झाला आपल्या समाजाचा. हे पिढ्यांना पार होणार आहे, हे लक्षात आलं. जेवढ्याच्या कुणबी नोंदी निघाल्या त्यांनी सगळ्यांनी मुंबईत चला, आणि ज्यांच्या निघाल्या नाहीत त्यांनी पण मुंबईला चला. खानदेश, विदर्भ, कुणबीत असून सुद्धा ते भाव आपल्यासाठी झटतेत. ते पण मुंबईला यायलेत. ते म्हणतात आमचा भाऊ आहे पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, आम्ही तुमच्यासाठी यायला लागलो मुंबईला. लक्षात ठेवा. म्हणून एकाही मराठी घरात झोपायचं नाही. असं खानदानी अवलाद मराठीची घरी झोपू शकत नाही. जे झोपण ना त्याला आमच्या करोडो माय मावल्या सगळ्यांच्या ताई घरात झोपू सुद्धा देणार नाही. त्या सांगतील सगळं राज्य लढायला गेलंय, सगळं राज्य आपल्या लेकरा बाळासाठी झुटतंय. ते जरांगे पाटील उपाशी तपाशी राहतील पोरा बाळासाठी, आपल्या रक्त जाळतंय आणि तुम्ही